श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी बघणार आहे ती कुंभ राशीसाठी असणार आहे. ऑगस्ट महिना कुंभ राशीसाठी. आणि तुम्हाला वेळेवर व्हिडिओ आले नाही किंवा राशी उपलब्ध झाले नाही चॅनलवर, त्यासाठी थोडंसं समजून घ्या प्लीज. आणि इथून पुढे तुम्हाला राशीचे व्हिडिओ वेळेवरच पोहोचून जातील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीसाठी असणार आहे हा महिना. तुम्हाला पूर्ण कसा जाईल? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हा पूर्ण मंथ आहे तो तुमच्यासाठी कसा असणार आहे? मकर राशी कुंभ राशीसाठी हा पूर्ण महिना जो आहे तो कसा असणार आहे? कुंभ राशीला हे पूर्ण वर्ष घातकच आहे, कारण या वर्षामध्ये पूर्ण तुमच्यासाठी शनी दोष लागू होतो कुंभ राशीसाठी. आणि इथं जे आहे ते 7 ऑफ कप्स जे आहे ते तुमच्यासाठी आहे. 7 ऑफ कप्स, किंग ऑफ कप्स, 9 ऑफ सोर्स, द मून, डेथ, क्वीन ऑफ वॉन्स, 5 ऑफ वॉन्स, पेज ऑफ पेंटिकल. ओके, तर पूर्ण तुमची एनर्जी जर जाणून घ्यायचं बोललं तर तुम्ही खूप राहणीमान तुमचं, किंवा तुम्ही एक अशा व्यक्ती आहे की तुम्हाला दुसऱ्यांच्यावरती अवलंबून राहणं आवडत नाही. तुम्हाला स्वतःचं एक अस्तित्व हवं असतं. स्वतःच्या जीवावर जगायचं, स्वतःचं अस्तित्व घ्यायचं म्हणजे निर्माण करायचं. आणि दुसरं की दुसऱ्याच्या उपकारावरती किंवा दुसऱ्याच्या जीवावरती जगावं हे तुम्हाला कधीच वाटत नाही. त्यासाठी तुम्ही एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, पण जे काय आहे ते स्वतःचं पाहिजे, दुसऱ्याचं काहीही नको. हे तुमचं नेचर आहे. महत्वाचं तुमचा नेचर हाच आहे की तुमच्यामध्ये दुसऱ्याचं घेणं, वरबडून घेणं, ते खाणं, परत ना एखाद्याला बरबाद करणं, एखाद्याला त्रास देणं, असल्या काही गोष्टी तुमच्यामध्ये नाहीयेत. पण दुसऱ्यासाठी करताना मात्र खूप भरभरून करता. एखाद्याचं दुःख तुम्हाला बघवत नाही, एखाद्याला झालेला त्रास तुम्हाला बघवत नाही. जास्त एफर्ट्स त्या नात्यासाठी देऊन बघता, आणि त्याचं परतफेड तुम्हाला जसं पाहिजे तसं भेटत नाही. कारण तिथं तुम्ही तुमचं आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तिथं पणाला लावलेल्या असतात, आणि त्यामुळेच तुम्हाला सगळं दुःख तुमच्या आयुष्यात येत असतं. आणि तेच इथं झालेलं आहे. आणि दुसरं असं आहे की सांसारिकदृष्ट्या तुम्हाला कुठलं सुख भेटत नाहीये, किंवा आता जरी सांसारिकदृष्ट्या बघायला गेलं किंवा संसाराच्या दृष्टीनं, प्रपंचाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर तुमच्या आयुष्यामध्ये आत्तासं खूप त्रास आहे, वेदना आहेत, खूप निगेटिव्हिटी आहे. तुम्हाला त्रास, छळ, एक अशी वागणूक दिली जाते की तुमची गरज नाहीये, तुम्ही त्या कुवतेचे नाहीये, तुम्ही त्या वेळेचे भागीदार नाहीये, अशा काही गोष्टींची वागणूक तुम्हाला दिली जाते आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये एक अशा वेळेत आणून ठेवलेलं आहे की जिथं तुम्ही काहीच करू शकत नाहीये, किंवा तुमचा पर्याय सगळीकडे स्थिर झालेला आहे, आणि तुम्ही हतबल झालेला आहात सगळ्या गोष्टीला. आणि तुम्हाला एक अशा मोमेंटमध्ये की तुम्ही स्वतःहून ती वेळ सोडून गेली पाहिजे. त्या वेळेतून, त्या सिच्युएशन मधून, त्या गोष्टीतून तुम्ही स्वतःहून बाहेर पडला पाहिजे. अशी ती वेळ तुमच्या आयुष्यात येऊन आलेली आहे. आणि त्या वेळेत तुम्ही आता खूप स्वतःला मॅनेज करताय, पण तुम्हाला ते जितकं तुम्ही सावराल तितकं जास्त होतंय. ती वेळ तुमच्यावरती स्वतःहून आलेली नाहीये, पण ते सगळ्यांनी तुमच्या आयुष्यात ते आणून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तो त्रास होतोय. सगळ्यांनी तुम्हाला निंदा करणं, नावं ठेवणं, त्यावरती तुम्हाला ट्रोल करणं, बोलणं, एक वाईट अपशब्द वापरणं, अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडायला लागलेल्या आहेत. आणि वादविवाद, भांडण, तुम्हाला मारहाणीचा प्रकार सुद्धा दिसतोय. अशा पण काही गोष्टी इथं दिसत आहेत. एक स्वप्न होतं की एक आयुष्य एक चांगल्या वेळेत तुमचं जाईल, किंवा एक स्वप्न जे संसाराचं असतं, एक व्यक्ती म्हणून तुमच्या आयुष्यात ज्या काही स्वप्न असतात आपली, ती स्वप्न तुमच्या आयुष्यात होती, पण ते सुद्धा अर्धवट राहताना दिसत आहेत. तुमचं जे काय बघितलेलं स्वप्न आणि आता चालूचं आयुष्य, यात काहीच गोष्टी
खूपच वेगळ्या गोष्टी घडतायत, याचं सुद्धा तुम्हाला खूप वाईट वाटतंय, खूप विचार करताय या गोष्टींवर आता. आणि दुसरं की तुमच्यावरती ही निगेटिव्हिटी आहे, नजर दोष, नजर बाधा, एक निगेटिव्हिटी जे नात्यामध्ये, ज्या वेळेमध्ये, ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहे त्या सगळ्या गोष्टी नजर बाधा खूप झालेली आहे, निगेटिव्हिटी खूप झालेली आहे आणि त्यातून बाहेर पडायचं आहे तुम्हाला. आणि कुठल्याच गोष्टीतून तुम्ही समाधानी नाही आहे, सगळीकडूनच त्रास, सगळीकडून वेदना, कधी हे चांगलं होणार, कधी या सगळ्या गोष्टी बदलणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटतायत. हे थोडं कार्मिक पण आहे, कार्मिक आहे, पण हॅपीनेस तुमच्या आयुष्यात येताना दिसेल. लवकरच तुमच्या आयुष्यात एक हॅपीनेस येईल, लवकरात लवकर सगळ्या गोष्टी बदलताना दिसत आहेत, आयुष्यात एक चांगली वेळ तुमच्या येताना दिसते आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात बदलण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात कार्मिक ज्या गोष्टी अगोदर झालेल्या आहेत त्यातून बदलण्यासाठी एक छोटासा उपाय, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप तुम्हाला करायचा आहे, स्वामी समर्थांची नित्य सेवा करायची आहे. स्वामींना तुम्हाला ह्या श्रावण महिना सुरू आहे, ह्या श्रावण महिन्यात नवनाथ महाराजांचं एखादं पारायण घालायचं आहे, स्वतःची मनोकामना देवाकडे मागायची आहे. जास्त काही नाही, मनोकामना जरी मागता नाही आली तरी चालेल, पण श्रावण महिना आहे, नवनाथांचं पारायण तुम्हाला घरामध्ये घालायचं आहे. ती शक्ती खूप तीव्रतेची असते, तुमच्यावरती एखादी निगेटिव्हिटी असेल तर ती बॅकफायर होऊन जाईल. घरामध्ये कुठली निगेटिव्हिटी असेल तर त्या एनर्जीने बॅकफायर होऊन जाईल, कारण हे नवनाथांचं पारायण खूप तीव्रतेचं असतं, त्याला पालन खूप लागतं. तुम्हाला जास्त दिवसाचं पारायण, मोठं पारायण करायचं नाही, छोटं पारायण करायचं आहे. 3 दिवसाचं पारायण करायचं आहे, कारण त्याचं पालन इतकं कडक असतं, कारण त्या 3 दिवसामध्ये तुम्हाला कुठलंच काही निगेटिव्हिटी करायची नाही, किंवा ब्रह्मचर्याचं पालन करणे, किंवा एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम वगैरे आला, घरात अडचणी असल्या, सुतक असलं, काही सुद्धा चालत नाही. ते पारायण खूप कडक आहे, खूप म्हणजे खूप कडक आहे. तुम्हाला होता येईल तेवढं 3च दिवसाचं ते पारायण करा, जास्त दिवसाचं केलं तरी चालेल, पण कसं ते पारायण कम्प्लीट होणं गरजेचं आहे आणि त्याचं फळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित भेटावं, वाईट काही घडू नये किंवा वाईट फळ आपल्याला भेटू नये, यासाठी मी सांगते की 3 दिवसाचंच पारायण करा आणि त्यातूनच तुमचं चांगलं होईल. या महिन्यामध्ये तुम्ही पारायण जर केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल, तुमच्यावरती जी निगेटिव्हिटी आहे ती कमी होण्यासाठी थोडी बरी होईल, मदत होईल. तर आता मेसेज तुमच्यासाठी, दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय आहे हे आपण बघूया. आणि तसंही तुम्हाला कुंभ राशीला या महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये थोडीशी निगेटिव्हिटी आहे, म्हणजेच शनिदोष आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं प्रॉब्लेम हा होईल. साक्षात नवनाथ महाराजांचं म्हटलं तरी चालेल, पण नवनाथ महाराजांचा आणि साईबाबांचा मेसेज आहे तुमच्यासाठी. मेडिटेशन करायचं आहे, तुमच्या आयुष्यात एक पॉवर, एक ऊर्जा, तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक गोष्टी घडताना दिसत आहे. ती जितकं तुम्ही या वर्षामध्ये असेल किंवा या अगोदर स्ट्रगल जेवढा केलाय त्याचं फळ तुम्हाला भेटलेलं नाहीये, तेच फळ तुम्हाला 2027च्या नंतर भेटताना दिसतंय आणि तुमच्या आयुष्यात एक चांगली ग्रोथ येताना दिसते आहे. तुम्हाला खूप म्हणजे अध्यात्मावर मेडिटेशन खूप करायचंय, मेडिटेशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला खूप मेडिटेशन करायला सांगितलंय, स्वतःला बॅलन्स व्यवस्थित करायचा आहे, स्वतःला बॅलन्स करून तुमच्या आयुष्यात एक चांगली ग्रोथ निर्माण होईल यासाठी थोडंसं मार्गदर्शन देण्याचं कार्य म्हणजेच मेडिटेशन करणे. हा सगळ्यात सोपा उपाय आहे. तुम्हाला मेडिटेशन करायला जमत नसेल तर स्वामी समर्थांचा जप करा, स्वामी समर्थांचं नामस्मरण करा, दत्त महाराजांचं नामस्मरण करा, यातून तुमच्या सगळ्या गोष्टी. आणि असं वाटतं की नामस्मरण केल्यानं आणि त्रास होतो, नाही, तुम्हाला त्रास होतो मान्य आहे, पण ते योग्य दिशेला जात असतो. आपण जे असतो ते आपल्याला वाटत असतं की आपल्या आता आयुष्यात काही त्रास नाही, आपण योग्य मार्गाने जातोय, पण तसं नाही. जितका त्रास तितकं चांगलं आपलं होत असतं. स्वामी समर्थ महाराज आपलं कधीच वाईट करत नाहीयेत. श्री स्वामी समर्थ. आता अजून मी एंजल डेक मधून बघते तुमच्यासाठी, किंवा बडे बाबा मच्छिंद्रनाथांच्या डेक मधून बघते की तुमच्यासाठी काय आहे. मच्छिंद्रनाथ श्री स्वामी समर्थ. ओम नमः बडे बाबा मच्छिंद्रनाथ श्री स्वामी समर्थ, त्यांच्याकडून तुमच्यासाठी काय मेसेज आहे. स्वास्थ्य, चांगला आहार घेणं गरजेचं आहे, तुम्हाला बॉडी मेंटेन करणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे आणि फ्रेश राहणं, फिरायला जाणं, आनंदी राहणं. तुम्हाला एखादं म्युझिक आवडत असेल, डान्स करायला आवडत असेल, भजन करायला आवडत असेल, किंवा
अजून काही जे तुम्हाला अध्यात्मातून सुद्धा आवडत असेल, जिथं तुमचं मन फ्रेश राहील, जिथं तुमची बॉडी मेंटेन राहील, जिथं एक संतुलित आहार, जे आयुष्याचं एक चांगलं शरीर तुमचं तुम्हाला सपोर्ट देईल, अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि शारीरिक आणि महत्वाचं की तुमचं दिनचर्याचं जे रुटीन आहे ते व्यवस्थित तुम्ही बॅलन्स करून व्यवस्थित दिनचर्या तुम्ही मेंटेन केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा येताना दिसते आहे. पण प्लॅनिंग पाहिजे सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग केल्यानंतरच तुमच्यामध्ये हा बदल घडवून येताना दिसत आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगली वेळ कधी येईल, चांगली वेळ कधी येईल, 8 दिवस 8 महिने आणि या पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा, पावसाळा संपण्याच्या अगोदर सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये चांगली ग्रोथ, चांगला बदल होताना दिसत आहे. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.